मालतीताई आपल्या सुनेच्या म्हणजेच साक्षीच्या खोलीत आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची सून बॅग भरत होती. ते पाहून त्या म्हणाल्या, "सुनबाई, तुझी पॅकिंग झाली का?" "होय आई, झाली." "ठीक आहे. तुझे तिकीट कन्फर्म झाले का?" "होय आई, झाले." "तुम्हाला काही बोलायचे होते का?" साक्षी आपले साहित्य भरतच म्हणाले. "सुनबाई, ते मी म्हणत होते की जर तू काही दिवसांनी माहेरी गेली असती तर बरे झाले असते. मानसी माहेरी येणार आहे. जर तू तुला भेटली नाहीस तर तिला चांगले वाटणार नाही. ती जास्त दिवसासाठी थांबणार नाही, फक्त 2-3 दिवसासाठीच येणार आहे." मालतीताई आपली सून साक्षीला विनंती करत म्हणाल्या, "अहो आई, माझी आई तर माझी वाट पाहत असेल आणि हे तर दरवर्षीचं झालं आहे. प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी येत जात असते आणि तसंही तुम्ही इथे आहात ना, त्यामुळे माझे इथे असणे गरजेचे नाही." साक्षी मालतीताईची गोष्ट टाळत म्हणाली, "अगं साक्षी, मी तर इथेच आहे, पण तू पण असती तर बरं झालं असतं. तिची अशी इच्छा असते की आपल्या वहिनीसोबत काही वेळ घालवावा. मी अजून किती दिवसाची आहे? माझ्यानंतर तर ती तुझ्याकडेच येणार आणि तू तर 1 महिन्यासाठी जात आहे. तिचे आणि तुझे भेटणे होतच नाही. थंडीच्या दिवसामध्ये ती इथेच येतच नाही. तुम्हा दोघांना भेटून 2 वर्ष झाली, त्यामुळे म्हणत होती की 2 दिवसानंतर जा." मालतीताईंनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. साक्षी म्हणाली, "मग काय झालं आई? मला तर हा महिनासुद्धा कमी वाटतो. संपूर्ण वर्षभराचा थकवा निघून जातो आणि तुम्ही मात्र मला त्यातील 2 दिवस कमी करण्यासाठी सांगत आहात. माझ्याने ते शक्य नाही. मला माझ्या आईची खूपच आठवण येत आहे. कधी जाऊन एकदा तिला भेटते असे झाले आहे." साक्षी हसत म्हणाली. साक्षीला समजूनच घ्यायचे नव्हते, त्यामुळे मालतीताईंनी प्रयत्न करायचा थांबवलं आणि गुपचूप आपल्या खोलीत आल्या. बराच वेळपासून पवन हे सर्व काही पाहत होता. तो साक्षीला म्हणाला, "साक्षी, आई तुला कशा विनवण्या करत होती आणि तू मात्र दुर्लक्ष करत होतीस. 2-3 दिवसाचीच गोष्ट आहे. ती इतकं बोलत आहे तर थांब आणि वरून खोटंही बोलत होतीस की तिकीट काढलं आहे. अजून कन्फर्म झालं आहे का? वेटिंगमध्येच दिसत आहे." मी हे आईसमोर बोललो नाही कारण तिला वाईट वाटेल. तेव्हा साक्षी आपल्या नवऱ्याला म्हणाली, "हे बघा पवन, मी मानसीताईंना इथे येण्यासाठी थांबवत तर नाही ना. माझे आईवडीलसुद्धा माझी वाट पाहतात की त्यांची मुलगी त्यांना भेटायला येईल. त्यामुळे मला त्यांचं मन दुखवायचं नाही. मी सुद्धा वर्षातून एकदाच जाते आणि तसे तिकीटच काय आहे, ते कन्फर्म होऊन जाईल. जर मिळालं नाही तर कॅन्सल करणार आहोत का? मी असेच वेटिंगमध्ये जाईन." असं साक्षी उत्तर देत म्हणाली, "ठीक आहे, हे तिकीट जर कन्फर्म झाले तर कॅन्सल कर. मी यावेळेस तुला कारने तुझ्या माहेरी सोडून येतो आणि तसंही मानसी वर्षातून फक्त एकदाच येते. त्यावेळेस तू इथे नसतेस. तिलाही तुला भेटावं वाटत असेल. तसंही 2 दिवसाची गोष्ट आहे. 2 दिवस थांब, मग जाऊ. तुला कोणी नकार देत आहे का?" पवन म्हणाला, "अहो मानसीताईसोबत माझं फोनवर बोलणं होतंच. अनेकदा व्हिडिओ कॉलवर सुद्धा आम्ही असतो. मग परत वेगळं काय भेटायचं आहे? जर ताईची मला भेटण्याची इच्छा आहे तर त्या वर्षातून मधून येऊ शकता. सुट्ट्याची वाट का पाहत बसतात? तसंही त्यांची मुलं लहान आहेत. कुठे त्यांच्या मुलाचं अभ्यासाचं एवढं मोठं नुकसान होणार आहे?" "नाही पवन, मी थांबणार नाही. मला माहेरी जायचं आहे." साक्षी जिद्द करत म्हणाली. तिला असं बोलताना पाहून जास्त पवन काही बोलला नाही. शेवटी घरातील वातावरण बिघडून काय उपयोग? मानसी वर्षातून एकदा फक्त 2-3 दिवसासाठीच येत असती. तिची मुलं शाळेत जायची आणि सासू गेल्या 3 वर्षापासून अंथरुणाला खिळून होती. त्यामुळे मानसी जास्त दिवस माहेरी येऊ शकत नव्हती. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये यायची तेव्हा ती 2-3 दिवसाचा वेळ काढून माहेरी सर्वांना भेटायला येत. पण साक्षीला ही गोष्ट समजून घ्यायचीच नव्हती. असो, साक्षीला तिथे थांबायचे नव्हते आणि ती थांबलीही नाही. ज्या दिवशी मानसीला यायचे होते त्याच्या 1 दिवस आधी साक्षी आपल्या माहेरी निघून गेली. माहेरी जाताना तिला कळले की तिची वहिनी माहेरी गेली आहे आणि मोठी ताई महत्त्वाच्या कामासाठी यावेळेसही येऊ शकणार नाही. तेव्हा साक्षी आपल्या आईला म्हणाली, "आई, ताईचं तर ठीक आहे की सासरी काही महत्त्वाचं काम आलं म्हणून ती येणार नाही. पण वहिनीला काय झालं? ती माहेरी का गेली? तिला माहीत होतं ना का मी येणार आहे? कमीत कमी मला भेटून जायला हवं होतं." "अगं, तू इतकी उदास का होतेस? मी आहे ना घरी. तू मला भेटायला आली आहेस की तुझ्या वहिनीला?" आईने असा प्रश्न केल्यावर साक्षी तोंड वाकडं करून म्हणाली, "काय आई, तू पण काहीही बोलत आहेस. मी तर इथे सर्वांना भेटण्यासाठी आले आहे. वहिनी घरी नसली तर चांगले वाटतच नाही." "अगं बाळा, तीसुद्धा वर्षभर आपल्या माहेरी जाण्याची वाट पाहत असते.
एकतर तिथे मुलींचं सासर लांब असताना त्यांना संपूर्ण वर्षभर वाट पाहावी लागते. त्यामुळे जशा सुट्ट्या लागतात ती माहेरी जाते. आणि तसंही यात काय चुकीचं आहे असं तिची आई अगदी निश्चिंत होऊन म्हणाली. आई, काही चुकीचं नाही, पण कमीत कमी वेळ तरी अशा प्रकारे समायोजित करायला हवा की तिला तिच्या नंदेला भेटता येईल. शेवटी नणंदसुद्धा कुटुंबातील सदस्य असते आणि आईनंतर माहेरी तिची वहिनीच तिच्या जवळची असते. जर नणंद आणि वहिनीचं नातं जुळायलाच नसेल तर नणंद कोणाकडे जाईल, असं साक्षी तिच्या आईला समजावत म्हणाली. तिचे म्हणणे ऐकून तिची आई आपल्या मुलीच्या समजुतीच्या गोष्टी ऐकून खुश होत म्हणाली, अरे वा, माझी मुलगी तर खूप समजुतीच्या गोष्टी करते. अच्छा, तू सांग, तू तुझ्या नंदेला भेटून आलीस का? कशी आहे ती? असं ऐकलं आहे की तिच्या सासूची तब्येत जरा जास्तीच खराब असते. आता ती बरी आहे का? आईचा प्रश्न ऐकून साक्षी गप्प झाली. तिला गप्प बसलेलं पाहून आईने विचारलं, काय झालं यावेळेस? तुझी नणंद आली नाही का? की ती तू गेल्यानंतर येणार आहे? अगं आई, कदाचित ती आज आली नसेल, साक्षी हळू आवाजात म्हणाली. आली असेल म्हणजे याचा अर्थ आज येणार होती म्हणजे तू तिला भेटून आली नाहीस. वा मुली, सगळा सल्ला दुसऱ्यांसाठी आहे आणि स्वतः मात्र काहीही पाळायचं नाही. जर तू ते स्वतः करत नसशील तर तू तुझ्या वहिनीला कडून का अपेक्षा करतेस, असं तिची आई तिला ओरडत म्हणाली. पण आई, काय बाळा, मोफतचा सल्ला आणि मोफतचा प्रसाद प्रत्येकजण वाटत असतो, पण जेव्हा गोष्ट स्वतःवर येते ना, तेव्हा चांगल्या लोकांची अवस्था बिघडते. त्यामुळे मोठमोठ्या गोष्टी करण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यातसुद्धा त्या अंमलात आणल्या पाहिजेत. आपल्या वहिनीमधील कमतरता काढण्यापेक्षा स्वतःच्या कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न केला तर बरं होईल. मी तर विनाकारण खुश होत होती की माझी मुलगी समजदार आहे, पण ती तर स्वतः चुकीच्या गोष्टी करत आहे. शेवटी आपल्या आईच्या ओरडण्यापुढे साक्षीला गप्प राहणे योग्य वाटले. पण तिला कळले की वहिनी नसताना घरात जी कमतरता भासते ती कमतरता मानसीलासुद्धा भासत होती. त्यामुळे तिने ठामपणे निर्णय घेतला की पुढच्या वेळेस ती वेळेला समायोजित करून माहेरी येईल, म्हणजेच ती तिच्या माहेरी आणि सासरी सर्वांना भेटू शकेल. तर मित्रांनो, माणसाने अशाच गोष्टी कराव्यात ज्या गोष्टी तो स्वतः अंमलात आणतो. उगाचच मोठ्या गोष्टी करून समोरच्याला सल्ला देण्यात काहीच अर्थ नसतो. इथे तिची आई होती म्हणून तिला काही वाटले नाही. जर तिच्या ठिकाणी दुसरे कोणी असते तर तिला स्वतःलाच खूप वाईट वाटले असते. या कथेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा. कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नवनवीन कथांसोबत. धन्यवाद.